माझी दुश्मनी ममता बॅनर्जींसोबत आहे असं सांगणारी, मुलीला न्याय मिळत नाही तोवर केस विंचरणार नाही असा प्रण केलेली एक महिला पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरली आणि आता आमदार झाली। हे घडलंय पश्चिम बंगालमध्ये। देशभर गाजलेल्या आर्जीकर महाविद्यालय बलात्कार पीडितेची आई आता आमदार झाली आहे। भाजपच्या रत्ना देवनाथ यांचा या निवडणुकीत 28,000 मतांनी विजय झालाय। राजकीय पार्श्वभूमी नसताना रत्ना यांनी निवडणूक का लढवली? ममता बॅनर्जींना का आव्हान दिलं? प्रचारादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टोकाची टीका का केली? कोण आहेत रत्ना देवनाथ? पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या। यात सर्वाधिक चर्चा झाली ती पश्चिम बंगालची। याच पश्चिम बंगालमधलं एक बलात्कार आणि हत्येचं प्रकरण 2024 मध्ये देशभर गाजलं होतं, ज्याची आजही मोठी चर्चा होतीये। बलात्कार आणि हत्येचं हे प्रकरण घडलं होतं आर्जीकर महाविद्यालयात। इथं काम करणाऱ्या एका 31 वर्षाच्या नर्सवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे, पण याच हत्या प्रकरणातल्या पीडितेच्या आईनं मात्र ममता बॅनर्जी सरकारला आव्हान दिलं, तेही निवडणुकीच्या रिंगणातून। पश्चिम बंगालच्या पानिहाटी मतदारसंघातून रत्ना देवनाथ यांनी तृणमूल काँग्रेस पुढे आव्हान दिलं, अर्थात त्यांना उमेदवारी दिली भाजपनं। रत्ना देवनाथ या 54 वर्ष वयाच्या आहेत। त्या आर्जीकर रेप मर्डर प्रकरणात मृत्यू झालेल्या महिला डॉक्टरच्या आई आहेत, हीच त्यांची ओळख आहे। भाजपनं त्यांना पानिहाटी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती। रत्ना यांनी मुलीच्या मृत्यू प्रकरणी तृणमूल काँग्रेसवर आणि थेट ममता बॅनर्जींवर प्रचारादरम्यान जहरी टीका केली होती। निवडणूक प्रचारात त्यांनी न्याय आणि महिलांची सुरक्षा यासारख्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवलं होतं। विशेष म्हणजे रत्ना यांनी ममता बॅनर्जींवर थेट हल्लाबोल केला होता, कारण ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री तर होत्याच, पण आरोग्यमंत्रीही होत्या आणि रत्ना यांच्या मुलीचा मृत्यू हा आरोग्य खात्याशी संबंधित ठिकाणी झाला। त्यामुळे मुलीच्या मृत्यूला ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचा आरोप करत रत्ना प्रचारात उतरल्या होत्या। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रत्ना देवनाथ यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती। बैरकपूर जवळच्या उत्तर 24 परगणाच्या शहरी औद्योगिक भागातला पानिहाटी हा मतदारसंघ 2011 पासून तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, पण आता रत्ना देवनाथ यांच्यामुळे हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेलाय। भाजप उमेदवार असलेल्या रत्ना देवनाथ यांनी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार तीर्थंकर घोष यांचा 28,836 मतांनी पराभव केला। पानिहाटी मतदारसंघात तिरंगी लढत झाली। भाजपच्या रत्ना देवनाथ यांना 87,977 मतं मिळाली, तर तृणमूल काँग्रेसचे तीर्थंकर घोष यांना 59,141 मतं मिळाली, तर सीपीआयचे कलातन दासगुप्ता यांना 24,032 मतं मिळाली। दरम्यान कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना रत्ना देवनाथ यांनी निवडणूक जिंकली। आर्जीकर प्रकरणातील पीडितेच्या आई म्हणून रत्ना देवनाथ यांना जनतेमध्ये मोठी ओळख मिळवली आहे। सहानुभूती आणि न्यायाची मागणी यासारख्या मुद्द्यांवर रत्ना यांनी निवडणूक लढवली, ज्यात त्यांना यश आलंय। रत्ना देवनाथ आता आमदार झाल्यात। जोपर्यंत मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत केस विंचरणार नाही, हा त्यांचा प्रण आजही कायम आहे। आता केंद्रात भाजपचं सरकार आहे, पश्चिम बंगालमध्येही भाजपचं सरकार आलंय। आता तरी रत्ना देवनाथ यांना न्याय मिळतो का हे पाहावं लागेल। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।